आदरणीय रसिक हो, नमस्कार. आता प्रस्तुती आहे चंद्रशेखर सामंत यांची. बेस्ट उपक्रमात कार्यरत झाल्यावर बेस्ट कला आणि क्रीडा मंडळातून सहभाग देत असताना सादरीकरणातलं खरं मर्म व आनंद यांना कळू लागला. बेस्ट दिनाच्या एका कार्यक्रमात यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी या गाण्यानं त्यांनी सुरुवात केली आणि व्यासंग सुरू राहिला. कार्यक्रम होऊ लागले. सामाजिक देणं या भावनेतून वृद्धाश्रम, अनाथाश्रम, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी मोफत कार्यक्रम होऊ लागले. व्याप्तीही वाढली. निवेदक म्हणून मराठी, हिंदी संगीत वृंदांचे सूत्रसंचलन, साई भजनाचे आणि गीत रामायणाचे निवेदन ही ते करतात. अनेक डॉक्युमेंटरीजचे निवेदन, सादरीकरण त्यांनी केलेले आहे. नाट्यछटा, व्हॉइस ॲक्टिंग अशा नानाविध कलांमध्ये रंगणारे चंद्रशेखर सामंत यांची प्रस्तुती आता पाहूया. धन्यवाद. नमस्कार. रंगदेवता आणि रसिक जनांना विनम्र अभिवादन करून मी चंद्रशेखर सामंत सादर करीत आहे काही अविस्मरणीय ऐतिहासिक प्रसंग आणि काळ. महाराष्ट्र ऐश्वर्य संपन्न होता. महाराष्ट्र ऐश्वर्य संपन्न होता. इथं काशीसारखं ज्ञान होतं, द्वारकेसारखं धन होतं, राजासारखं मन होतं आणि मनासारखा राजा होता. इथं घराना कड्याकुलूप नव्हती. किल्ली हरविण्याचा प्रश्न उद्भवतच नव्हता. महाराष्ट्र रणांगणात गाजत होता, दान मागायला लाचत होता, दह्या दुधात भिजत होता आणि सर्वसाक्षी पांडुरंगाला भजत होता. असा आमचा ऐश्वर्य संपन्न महाराष्ट्र. आणि या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना या शिवशाहिराचा मानाचा मुजरा. इतिहास म्हटलं ना की एक क्रूर कर्मा, अविवेकी आणि धर्मांध व्यक्तिमत्व आपल्या डोळ्यासमोर येतं आणि ते दुसरं तिसरं कोणीही नसून औरंगजेब. औरंगजेबाने मृत्यूशय्येवर असताना छत्रपती संभाजी राजांबद्दल काही गौरवोद्गार काढलेले आहेत. ते गौरवोद्गार काढताना औरंगजेब म्हणतो, हम मोहम्मद औरंगजेब, शहंशाह आलम मोगलाई सल्तनत, हमारे सामने खड़ी है हमारी समिंदर जैसी फौज, हमारी ताकत, हमारा गुरूर, लेकिन हमने मराठों का एक किला तो क्या, उनके जमी का एक टुकड़ा भी हासिल नहीं कर सके. यकीनन ये हमारी हार नहीं लेकिन जीत भी नहीं है और उसकी वजह है संभा, शिवा का बेटा संभा. हमने उसकी आंख निकाल दी लेकिन नजर नहीं झुकाई उसने हमारे सामने. हमने उसके जबान काट दी लेकिन बेजुबान तो हम हो गए. हमने उसके पैर काट दिए लेकिन नहीं टेके घुटने उसने हमारे सामने. काश हमारी भी एक औलाद संभा जैसी होती तो हम सुकून की नींद लेते. या अल्लाह परवरदिगार, ला इलाहा इल्लल्लाह, मोहम्मदुर रसूलुल्लाह, मोहम्मदुर रसूलुल्लाह. नमस्कार. भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयीजी यांनी त्यांच्या पंतप्रधानांच्या कारकिर्दीमध्ये एक काव्य केलं होतं. त्याच्या आधी 2 शब्द ते बोलले होते आणि नंतर त्यांनी काव्य वाचलं होतं. स्वतः सरस्वतीचं देणं असलेले असे पंतप्रधान. ते मी तुम्हाला आता सांगतोय म्हणण्यापेक्षा तुमच्यावर शेअर करतोय. पाकिस्तान का जब से जन्म हुआ तब अमेरिका उसका पेट थपथपाता आया. शायद ये जानकर कि पाकिस्तान साम्यवाद के खिलाफ एक महान शक्ति बनेगा, लेकिन हमारे इन अजीज पड़ोसियों ने जब हिंदुस्तान की पावन भूमि के ऊपर हमला किया तो एक जनरोष पैदा हो गया.
उसी जनरोष को प्रकट करने वाली मेरी ये कविता है। एक नहीं दो नहीं करो भी सो समझौते, एक नहीं दो नहीं करो भी सो समझौते, पर स्वतंत्र भारत का शीश कभी नहीं झुकेगा। अगणित बलिदानों से अर्पित है ये स्वतंत्रता, दुखी मनुष्यता के हित में अर्पित है ये स्वतंत्रता। उसे मिटाने वालों से कह दो चिंगारी का खेल पूरा होता है। दूसरे के घर में अंगार लगाने का सपना कभी अपने ही घर में खराब होता है। अमेरिका क्या, सारा विश्व ही हिंदुस्तान के खिलाफ क्यों न हो जाए, लेकिन कश्मीर के ऊपर हिंदुस्तान का सर कभी नहीं झुकेगा, कभी नहीं झुकेगा। ये आदरांजलि आहे स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांना। धन्यवाद।